नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, घर दार संसार सांभाळून साईड इन्कम मिळावा असं अनेक गृहिणींना वाटतं, पण काय करावं कसं करावं हे सुचत नाही, किंवा कमी गुंतवणुकीमध्ये कोणता व्यवसाय सुरू करता येईल हेही समजत नाही. फावला वेळ मोबाईल स्क्रीनवरती स्क्रोल करण्यामध्ये वाया जातो. विचार करण्यात मग हेही वर्ष सरलं. तर मग आता नवीन वर्षामध्ये प्रत्यक्ष कृतीकडे वळूयात. त्यासाठी काही सोपे, लो बजेट आणि पार्ट टाइम करता येतील अशा व्यवसायांबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात, जेणेकरून सगळ्या गृहिणी कामामध्ये रमतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. सोशल मीडियाची चांगली बाजू म्हणजे तिथे तुम्ही तुमच्या व्यवसायाची फुकट आणि विकत जाहिरात करू शकता. आबालवृद्ध सगळ्यांच्याच हाती मोबाईल असल्यामुळे तुमच्या व्यवसायाची माहिती कमी काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही सहज पोहोचवू शकता. त्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत. तुम्ही ज्या विषयावरती काम करणार आहात त्याची गुणवत्ता, आणि दुसरं म्हणजे आत्मविश्वास. या दोन गोष्टी असतील तर या व्हिडिओमध्ये दिलेली काही माहिती तुमच्यासाठी व्यवसायाची दालनं खुली करतील, एवढं मात्र नक्की. तर मग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिली गोष्ट ते म्हणजे ऑनलाईन क्लासेस तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्याकडे डान्स, योगा, गाणं असे काही स्किल्स असतील तर तुम्ही घरातली कामं उरकून ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता. ऑनलाईन क्लासेसमुळे जागेचा प्रश्न येणार नाही आणि तुम्हाला फक्त तुमच्या एरियापुरतंच मर्यादित न राहता जगभरातनं विद्यार्थी मिळू शकतील. त्यानंतर तुम्ही अजून एक काम करू शकता, ते म्हणजेच यूट्यूबर बनू शकता. जर तुमच्याकडे काही शिकवण्याची कला आहे किंवा सादरीकरणाची कला आहे किंवा काही नाविन्यपूर्ण गोष्टी तुम्हाला सुचतात, भटकंती आवडते, तर मग तुम्ही यूट्यूबर बनू शकता. मात्र तुमचा कॉन्टेंट चांगला असणं फार गरजेचं आहे, तरच तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि त्यातून कालांतरानं तुम्हाला उत्पन्न देखील मिळेल. त्यानंतर तुम्ही बेकिंगचा व्यवसाय करू शकता. कारण कोरोना काळामध्ये अनेक गृहिणी केक शिकून बनवू लागल्या, विकू लागल्या. बिस्किट्स, नानकटाई हे रोज लागणारे पदार्थ देखील तुम्ही शिकवून बनवू शकता आणि त्यातून हळूहळू तुमचा लोकली बिझनेस वाढवू शकता. त्यानंतर DIY. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर मित्रांनो, कलाकुसरीची आवड असेल तर घरच्या घरी तुम्ही वस्तू बनवू शकता आणि आपल्या सोसायटीमध्ये, आसपासच्या भागामध्ये, तसेच तुम्ही ऑनलाईन अगदी Amazon, फ्लिपकार्टवरती देखील विकू शकता आणि याचा तुम्हाला मोबदला सुद्धा फार चांगला मिळतो. तुमचं मनही रमत राहील आणि नवीन गोष्टी करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देखील मिळेल. त्यानंतर तुम्ही पुढचा व्यवसाय करू शकता, तो म्हणजेच स्टॉक मार्केट, शेअर मार्केट. मित्रांनो, शेअर मार्केटचं योग्य प्रशिक्षण घेतलं असेल किंवा घेता येत असेल तर हे घर बसल्या उत्पन्नाचं एक चांगलं साधन होऊ शकतं. अनेक गुजराती, मारवाडी बायका दुपारच्या वेळेमध्ये शेअर मार्केटचं काम करतात. मात्र या व्यवसायामध्ये शिक्षण न घेता उतरू नका, कारण नुकसान होण्याची शक्यता फार जास्त आहे. त्यानंतर तुम्ही अगदी सोपा म्हणजेच केटरिंगचा व्यवसाय करू शकता. अगदी रोज नाही, परंतु शनिवार, रविवार, अर्धा विकेंडला अनेकांकडे घरगुती कार्यक्रम असतात, गेट टुगेदर्स असतात. एवढंच काय तर आठवडाभर राबून झाल्यानंतर त्या 2 दिवसात काहीही न करण्याचा कंटाळा येतो. अशा लोकांना चांगला घरगुती नाश्ता देण्यास तुम्ही सुरुवात केली तरी छोटेखानी व्यवसाय तुमचा सुरू होऊ शकेल. तो पुढे कुठवर न्यायचा हे तुमच्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर तुम्ही होलसेल माल विकत घेऊन जास्त दरामध्ये रिटेलमध्ये विकू शकता. जर तुम्हाला काही सुचत नसेल तर तुम्ही काहीच येत नसेल तुम्हाला, तर तुम्ही होलसेलमधनं माल आणू शकता आणि जास्त दरानं तुमच्या सोसायटीमध्ये, आसपासच्या जागेमध्ये तुम्ही विकू शकता. यासाठी तुम्हाला बाजारभाव, होलसेल मार्केट हे फिरावं लागेल. त्यामध्ये थोडीशी गुंतवणूक करावी लागेल, जाहिरात करावी लागेल आणि त्यानंतरच तुमचा माल विकला जाईल. यामध्ये कष्ट आहेत, परंतु बिझनेस मात्र तुम्हाला पुढे मोठा करता येऊ शकतो. त्यानंतर तुम्ही ट्युशन्स किंवा क्लासेस घेऊ शकता. तुम्ही जर अभ्यासामध्ये हुशार असाल, शिकवण्याचं तंत्र तुम्हाला जमत असेल तर घर बसल्या ट्युशन तुम्ही घेऊ शकता. बाहेर सुरू असलेल्या क्लासेसची फी अनेकांना परवडत नाही, त्यामुळे तुम्ही ट्युशन घेणाऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय आजकाल. आता पुढचा बिझनेस ते म्हणजेच सुट्टीचे वर्ग. मुलांना शाळेला मोठी सुट्टी असेल तेव्हा किंवा मग शनिवार, रविवार या 2 दिवसांमध्ये आर्ट, क्राफ्ट, पेंटिंग, डान्स याचे वर्कशॉप्स तुम्हाला घेता येतील. हल्ली हॉबी क्लासेस चांगले चालतात. फक्त योग्य जाहिरात, योग्य मेहनत आणि योग्य तंत्र तुम्हाला हाताळता आलं पाहिजे.
त्यानंतर तुम्ही डब्याचा व्यवसाय करू शकता. आपल्या आजूबाजूला अनेक वर्किंग वुमन्स, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, पेइंग गेस्ट राहतात ज्यांना घरगुती डबा हवा असतो. तुमच्या हाताला जर चव असेल तर घर बसल्या तुम्ही टिफिन सर्व्हिस सुरू करू शकता. मोजके डबे लावले तरी तुमचा हात खर्च अगदी सहज भागू शकतो. त्याबरोबरीनं चिवडा, लाडू, पापड, लोणची यांचीही विक्री तुम्ही अगदी सहज करू शकता. त्यानंतर तुम्ही ब्युटिशियन होऊ शकता. कारण हा कोर्स जर तुम्ही केला नसेल किंवा केला असेल तर नेल आर्ट, मेहंदी, साडी, ड्रेपरी, पार्टी मेकअप अशा छोट्या छोट्या ऑर्डर्सनं तुम्ही सुरुवात करू शकता. हळूहळू तुमची ओळख वाढून तुम्हाला जास्त काम मिळेल. हे काम हंगामी असल्यानं पूर्ण वेळ त्यामध्ये अडकून राहण्याची गरज नाही. त्यानंतर तुम्ही फोटोग्राफीचा व्यवसाय करू शकता. जर तुमच्याकडे फोटोग्राफीचा सेन्स चांगला असेल तर छोट्या समारंभाची तुम्ही ऑर्डर घ्या. त्याची जाहिरात तुम्ही सोशल मीडियावर करा. काढलेले फोटोज शेअर करा आणि गरज पडल्यास चांगले कोर्सेस करा. नवीन तंत्रज्ञान शिकून घ्या. त्यानंतर तुम्ही मेहंदी आर्टिस्ट होऊ शकता. बाजारामध्ये कितीही टॅटू आले ना तरी मेहंदीची क्रेज कधीच कमी होत नाही. साध्या छोट्या समारंभांपासून लग्न समारंभापर्यंत मेहंदी काढण्याचे अगदी 5-10 हजार ते अगदी लाखभर रुपयापर्यंत आकारले जातात आणि लोक ते देतातही. त्यानंतर तुम्ही इंटेरियर करू शकता. घर सजावट करण्यामध्ये गृहिणींचा हातखंडा असतो. मात्र तुमचा जर कोर्स झालेला असेल किंवा तुम्हाला इंटेरियर करण्याची चांगली दृष्टी असेल तर होम स्टायलिंगचे छोटे मोठे प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये ऑफिसेस, बुटीक, घर अशा कोणत्याही जागांची सजावट तुम्ही अगदी सहज करू शकता. त्यानंतर तुम्ही पाळणा घर चालवू शकता. पूर्वीपासून हा व्यवसाय बायकाच करतायत. तुम्हालाही मुलांची आवड असेल तर पाळणा घर अगदी सहज सुरू करा. त्यामध्ये तासाला, दिवसाला, महिन्याला पैसे मिळतात. मात्र ते जबाबदारीचं काम असतं आणि ते आनंददायी देखील तुमच्यासाठी ठरू शकतं. त्यानंतर तुम्ही क्राफ्टिंगचं काम करा. तुमचं आर्ट, क्राफ्ट जर चांगलं असेल तर मुलांच्या शाळेचे प्रोजेक्ट्स, त्याचे ऑर्डर्स घेऊन तुम्ही बनवून देऊ शकता. मुलांच्या वह्यांना कव्हर घालण्यापासून प्रोजेक्ट बनवण्यापर्यंत अनेक कामं तुम्हाला मिळू शकतात. कारण लोकांना याची गरज आहे आणि तुमच्याकडे स्किल आहे. त्यानंतर तुम्ही बुटीकचा व्यवसाय करू शकता. साडीला फॉल, पिको, ड्रेसला अल्ट्रेशन करायला लोक मिळत नाहीत. ती गरज ओळखून आणि आपल्या एरियामध्ये कामाची गरज ओळखून तुम्ही हा व्यवसाय अगदी सहज सुरू करू शकता. या सगळ्या टिप्स जेव्हा तुम्ही ऐकाल, व्यवस्थित त्याच्यावरती विचार कराल, तेव्हा तुम्हाला यामध्ये अजून काही कल्पना सुचतील. आणि एक लक्षात ठेवा, व्यवसाय वाढायला वेळ लागतो, लगेच यश मिळत नाही. अभ्यास करा, कष्ट घ्या आणि सातत्य ठेवा. तुम्ही चांगला व्यवसाय नक्कीच करू शकाल. त्यासाठी सोशल मीडियाचा सदुपयोग करा. काम करा, कमवा, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हा. कामामध्ये, नोकरीमध्ये नाही तर व्यवसायामध्ये स्वतःसाठी काम करा. परंतु काम करत राहा. तर मग गृहिणींनो, साईड इन्कमच्या या जबरदस्त टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडले असतील तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.